संभाजीनगरमध्ये पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। वैजापूर तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर केवळ 70 ते 80 रुपये नुकसान भरपाई जमा झाली। पीक विम्याच्या माध्यमातून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेत असा मेसेजही शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर आलाय। देवीदास तुपे या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आधीच 500 रुपये होते, त्यात 70 रुपयांची भर पडल्यानं या रकमेचं करायचं काय असा प्रश्न आता शेतकऱ्याला पडला। काही ठिकाणी बरे पैसे आलेत, मात्र काही ठिकाणी तुटपुंजी रक्कम जमा झाल्यानं शेतकरी वर्गात सध्या नाराजीचं वातावरण आहे। किती पैसे आले तुम्हाला पीक विम्याचे? मला काय 70 रुपये आले हो, आणि माझ्या खात्यावर तर आलं 500-600 रुपये फक्त, आणि आणखीन 500-600 रुपये कुठं आणून मी टाकायला, आणि ते 70 रुपये काढावं कसे काय टाकले तुम्ही? ती आम्ही तर रोज मजुरीने जातो कामाला, काय शासन आहे काय आहे का काय? 77 रुपये 82 रुपये पीक विम्याचे मिळाले। याच्यात नियम असा आहे की सरकारने याच्यामध्ये 1000 रुपये करून खात्यात भरले पाहिजे, अशा प्रकारचा नियम आहे सरकारचाच, या राज्य सरकारचा। परंतु अशा पद्धतीने शेतकऱ्याच्या हातात तर 77, 82, 88 रुपयाचे चेक आले असेल तर मला वाटतं हा शेतकऱ्यावर अन्याय आहे।